नमस्कार, नणंद भाऊजाई किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि रानभाज्यांचा सीझनसुद्धा सुरू झालेला आहे। त्यामध्ये आपण आज पहिली रानभाजी पाहणार आहोत, ती आहे कंटोळ्याची भाजी। तुम्ही पाहू शकता किती कंटोळी आहे, ती छोटी मोठी अशी मिक्स कंटोळी आपल्याला दिलेली आहे। हे बघा, आणि या कंटोळ्याला तुम्ही पाहू शकता वरून असे काटे असतात आणि त्या काट्यांमुळे ना हे असे आतमध्ये माती वगैरे त्याच्या बसलेली असते। बघा अशा प्रकारे। म्हणून आपण ही कंटोळी आहे ती आधी स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि ह्या आतमध्ये माती आहे ना ती साफ करून घेणार आहोत। आणि ही खूप छान भाजी लागते, अगदी कारल्याची भाजी असते ना त्याप्रमाणे। कारल्याच्या भाजीला कडवटपणा असतो, पण ह्या भाजीला काही कडवटपणा असा येत नाही आणि खूप सुंदर लागते ही भाजी आणि आरोग्याला सुद्धा खूप चांगली आहे। चला तर मग आपण प्रथमतः ही भाजी आहे ती छान प्रकारे धुवून घेऊया। तुम्ही पाहू शकता मी कंटोळी आहेत ती छान प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता आपण ही कंटोळी आहेत ती कापून घेणार आहोत। या कंटोळ्याचं हे समोरचं जे टोक असतं ते अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि हा जो देठाकडचा भाग असतो तो सुद्धा अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर अशी मधून चीर द्यायची आहे। आता तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कडक अशा बिया आहेत। ह्या कडक बिया असतील तर तुम्ही त्या बिया आहेत त्या चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे आपण ह्या बिया आहेत त्या चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत। खूप कडक असतात ह्या बिया। हे बघा, अशा प्रकारे सर्व बिया आहेत त्या आपण काढून घ्यायच्या आहेत। अगदी आपण कारल्याच्या बिया आहेत त्या ज्याप्रमाणे काढतो ना त्याचप्रमाणे आपण हे काढून घेणार आहोत। कारल्याची बी असते ती एवढी काही टणक अशी नसते, पण कंटोळ्याची बी असते ती टणक असते। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी बिया आहेत त्या साफ करून घेतलेल्या आहेत। ह्याची सुद्धा आपण बी आहे ती काढून घेऊया अशा प्रकारे। अगदी झटपट होणारी भाजी आहे। आपण जशी कारल्याची भाजी बनवतो ना त्याचप्रमाणे आपण ही भाजी बनवणार आहोत। हे बघा, ह्याच्यातली सुद्धा बी आहे ती काढून घेतलेली आहे। आणि अशा प्रकारचे जर छोटे कंटोळे असतील ना तर त्यांच्या आतमध्ये ज्या बिया असतात ना त्या अगदी कवळ्या असतात। तुम्हाला दाखवते मी कापून। हे बघा, ह्याच्या बिया आहेत ना त्या अगदी कवळ्या आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यातल्या बिया काढण्याची काही गरज नाही आहे। आपण त्याचेच अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे बारीक बारीक फोडी यासाठी करून घ्यायच्या आहेत की ही भाजी शिजायला थोडासा उशीर लागतो, पण आपण जर असं बारीक उभ्या कापून घेतल्या तर काय होणार आहे, ही भाजी आहे ती लवकरात लवकर शिजणार आहे। आणि हे सुद्धा आहेत ना बिया काढलेली जे कंटोळी आहेत ती सुद्धा आपण अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेणार आहोत। हे बघा, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी हे कापून घेतलेले आहेत। अशाच प्रकारे आपण सर्व भाजी आहे ती प्रथमतः कट करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपण सर्व भाजी आहे ती अशा प्रकारे कापून घेतलेली आहे। ही कंटोळी आहेत ती उभी अशी चिरून घेतलेली आहेत। हे बघा, आता आपण लगेचच ही भाजी आहे ती फोडणीला देऊया। तुम्ही पाहू शकता आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। आता आपण कढईमध्ये तेल सुद्धा टाकून घेतलेलं आहे। तेल आता छान असं गरम करून द्यायचं आहे। तेल आहे ते छान प्रकारे गरम झालेलं आहे। आता लगेचच आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। आता आपण यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊया
चिमूटभर हिंग टाकून घेतलेला आहे। त्यामध्येच आपण आता लगेच जिरं टाकून घेऊया आणि जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो सुद्धा आपण लगेचच ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान प्रकारे हा कांदा आहे तो तेलावरती परतून घेणार आहोत। आता कांद्याला छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपण हा कांदा आहे तो तेलावरती परतून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये ठेचलेलं जे लसूण आहे ते टाकून घेऊया। ठेचलेलं लसूण मी नंतर का टाकते कारण ते आधी टाकलं तर ते कांद्यासोबत करपून जाईल, त्याच्यामुळे मी नंतर टाकते। आणि लगेचच आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली जी मिरची आहे ती टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आहे ते पुन्हा एकदा आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण लगेचच ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया। आता आपण पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता हळद आणि कांदा छान प्रकारे मिक्स झालेला आहे। आता आपण लगेचच त्याच्यामध्ये उभी चिरून घेतलेली जी कंटोळी आहेत ती टाकून घेणार आहोत आणि ही सर्व कंटोळी आहेत ते आपण कांद्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे। आता आपण गॅसची फ्लेम आहे ती लो करून घ्यायची आहे आणि आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण झाकणावरती पाणी ठेवणार आहोत आणि ही भाजी आहे ती छान प्रकारे वाफेवरती शिजवून घेणार आहोत। पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी आहे ती सुद्धा आता छान प्रकारे शिजलेली असणार। आपण झाकण आहे ते काढून घेऊया आणि पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया। भाजी ही स्लो गॅसवरती ठेवायची आहे कारण वाफेवरची भाजी बनवताना जर गॅस फास्ट असेल तर भाजी खाली लागण्याची शक्यता असते, म्हणजे करपू शकते। तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या कंटोळी आहेत त्या खूप छान प्रकारे शिजलेल्या आहेत। आता आपण या भाजीमध्ये घरगुती गरम मसाला आहे तो टाकून घेणार आहोत। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरीसुद्धा चालेल। आता पुन्हा एकदा आपण छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे हा गरम मसाला आहे तो सर्व भाजीला छान प्रकारे लागला जाईल। आता आपण ह्यामध्ये ओल्या नारळाचा जो किस आहे तो टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा हा नारळाचा किस आहे तो सर्व भाजीमध्ये छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस आहे तो बंद करून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण आहे ते काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली जी कंटोळ्याची भाजी आहे ती खूप छान प्रकारे तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही केलेली भाजी कशी झाली आहे।
चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपी घेऊन. त्यासाठी तुम्ही नक्की पाहत राहा माझा चॅनल नणंद भाऊजाई किचन कट्टा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.